आपण या ठिकाणी आता डावीकडे वळण घेतोय आणि समोरून येणाऱ्या काही गाड्या या समोर येऊन थांबल्यात, जेणेकरून बस देखील अडकली आणि बस अडकल्यामुळं इथं वाहतूक अडवली गेली. मी इथं राईट साईडच्या एका ट्रॅफिक साहेबांना मॅनेज करत होते, त्यांना सांगितलं की समोरून गाड्या येत आहेत. ओ रॉंग साइड आलेत, रॉंग साइड थोडे. ठीक आहे म्हटले. मग मात्र मी हॉर्न वाजवायला सुरुवात केली. खरं पाहायला गेलं तर आपल्या गाडीच्या समोर जो कोणी आला ना, तर त्याला तिथल्या तिथं जाब विचारा की तू या साईडला का आलाय म्हणून, तेव्हाच ह्या लोकांची संख्या कमी होईल. आता या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर बस ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला पाहिजे होता आणि त्याला जाब विचारला पाहिजे होता की तू या साईडला का आलायस म्हणून. आता हा पोलीसवाला आहे, तरी पण इथं लोक अजिबात ऐकत नाही आहेत. अहो ऐकतील कसं, तुम्ही लोकांना असंच सोडता. जे समोर येत आहेत त्यांना फाईन टाका ना, कोणाचं दम नाही राहणार समोर यायची. हे लाईनच्या अलीकडे आला, दिसते ठळक लाईन आहे बघा राईट साईडला, अलीकडे आला फाईन टाका, काही फरक पडणार नाही आहे. थोडे दिवस त्रास होईल, लोक चावचाव करतील, पण लोकांना हा जो दरवेळेसचा जो त्रास आहे ना, तो संपल तरी कमीत कमी. विनाकारण समोर यायचं आणि समोर येऊन समोरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा रस्ता अडवायचा. मग त्या ठिकाणी तुमची वाहतूक कोंडी ही वाढत जाणार आहे की कमी होणार आहे? या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे परिवहन विभागाने.